सुप्रभात मित्रांनो, आज मी येऊन पोहोचलोय राजस्थान मधील पिंक सिटी म्हणजेच गुलाबी शहर या नावाने प्रसिद्ध जयपूर या शहरात. पौराणिक तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेले हे शहर पारंपरिक वाटणाऱ्या वाळवंटी प्रदेशापेक्षा फारच वेगळे आहे. अरावली पर्वतांच्या कुशीत असलेले हे शहर पावसाळ्यामध्ये आपल्या सौंदर्याच्या सर्वात उंचीवर येऊन पोहोचतो. तर मी रुपेश स्वागत करतो आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी निघालोय जयपूर मधील जगप्रसिद्ध आमेर किल्ला बघायला. याला अंबर किल्ला देखील म्हणतात. जयपूर शहरापासून 11 किलोमीटर अंतरावर असलेले आमेर शहर जयपूर शहराचाच एक भाग आहे. याला ओल्ड सिटी म्हणून देखील ओळखला जाते. म्हणजेच जयपूर शहराची सर्वात जुनी वस्ती आपण इथे बघू शकतो. तर मी येऊन पोहोचलोय आमेर किल्ल्याच्या पार्किंग मध्ये. जयपूर सिटी मधून 500 रुपये प्रति दिवसाप्रमाणे गाडी भाड्याने घेऊन मी इथे पोहोचलोय. तर चला बघूया आत आपल्याला काय बघायला मिळते. मुख्य प्रवेशद्वारातून आत येताच तुमच्या डोळ्यापुढे येते हे भव्य पटांगण, ज्याला जलेब चौक म्हणतात. पण पुढे जाण्याआधी आपण बघूया या किल्ल्याच्या इतिहासाची एक झलक. आमेर किल्ला राजा मानसिंग यांनी 16व्या शतकात बांधला होता आणि त्यानंतर 150 वर्षापर्यंत किल्ल्याला संपूर्ण स्वरूप त्यांच्या उत्तराधिकाऱ्याने दिला. आमेर म्हणजेच अंबर मीना राज्यकर्ता सुस्वात गटातील राजांच्या अधिपत्याखाली होते. कशवाहा राजा दुलाराई यांनी मीना राजांना हरवून स्वतःचे राज्य प्रस्थापित केले होते. राजा मानसिंगांनी स्वतः व त्याच्या 12 राण्यांना राहण्यासाठी हे महाल तयार केले होते. आमेर किल्ल्याच्या पायथ्याशीच हे आहे माओता तलाव. हे तलाव संपूर्ण किल्ल्याला पाणी पुरवण्याचे कार्य करत असते. माओता तलावाच्या मधोमध हे आहे केसर कायरी. इथे काश्मीरी केसरची लागवड करण्यात यायची म्हणून याला केसर कायरी म्हणतात. तर आपण येऊन पोहोचलोय जलेब चौकात. या चौकात राजपूत राजे त्यांचे सण व इतर कार्यक्रम आयोजित करत आणि या छत्र्यांच्या खाली बसून राजपूत राजे कार्यक्रमांचा आनंद घेत. आणि आमेर किल्ल्याच्या सभोवताल अरावली पर्वत रांगाच्या वरती ही भिंत या किल्ल्याच्या सुरक्षतेसाठी बनवण्यात आली होती. ही भिंत जवळपास 12 किलोमीटर लांबीची आहे आणि या भिंतीवर ठिकठिकाणी सैनिकांना पहारा देण्यासाठी चौक्या देखील बनवण्यात आल्या आहेत. जलेब चौकातून पुढे आल्यानंतर मुख्य महालात प्रवेश करण्यासाठी आपल्याला या सिंहपोल मधून जावे लागते. त्यासाठी 200 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येतो. सिंहपोल वरील कलाकृती ही राजस्थानी राजपुतांच्या कलाकृतीचा एक उत्तम नमुना मानला जाते. या कलाकृती बनवण्यासाठी फळभाज्यांपासून तयार केलेल्या रंगांचा वापर करण्यात आला आहे. इथे तुम्ही हे दिवाने आम बघत आहात. इथे सणासुदीला भव्य कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येत होते. आणि हे आहे द्वितीय प्रवेशद्वार म्हणजेच गणेश पोल. त्याच्या बाजूला 27 कचेरी आहे, जिथे राजपूत राजांच्या 27 जिल्ह्यांचा कारभाराची कामे केली जात होती. आत आल्यानंतर इथे एक विशिष्ट प्रकारचे हमाम म्हणजेच स्नानगृह देखील आपण बघू शकतो. या ठिकाणी आग पेटवून आंघोळीचे पाणी तापवण्याचे काम करायचे. हे स्नानगृहाची आतली बाजू आहे, जिथे तापलेले पाणी एका नळीद्वारे आत सोडण्यात यायचे. चला तर बघूया आणखी आत काय बघायला मिळतं ते. आता आपण येऊन पोहोचलोय जनाना महल मध्ये. राजा मानसिंग यांनी त्यांच्या 12 राण्यांसाठी हे जनाना महल तयार केले होते आणि या ठिकाणी राजा व्यतिरिक्त कुठल्याही पुरुषाला प्रवेश करण्यास सक्त मनाई होती. चला तर बघूया या 12 राण्यांचे राहण्याचे ठिकाण. तर हे आहे राणीचे विश्रामगृह. जनाना महलाच्या चारही बाजूला प्रत्येकी 3-3 विश्रामगृह बनवण्यात आले होते, जिथे प्रत्येक खोलीमध्ये एक राणींचे निवासस्थान होते. या राण्यांना भेटण्यासाठी राजा या पायऱ्यांचा वापर करत होते. जनाना महलाचा वरच्या भागात शीतमहल देखील आहे. इथे उन्हाळ्यात खसला ओलं करून उष्ण हवेला गार करण्याचे नियोजन केले होते. वरच्या घुमटावर पाणी साठवण्यासाठी पाण्याची टाकी बनवण्यात आली होती. खाली आल्यानंतर तुम्ही इथे एक सुरंग बघू शकता. ही सुरंग जवळपास 1.5 किलोमीटर एवढी लांब आहे. इथून आणीबाणीच्या वेळेला महालातील राण्या अरावली पर्वतावर बांधलेल्या जयगड किल्ल्यावर सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी या सुरुंगाचा वापर करायचा. या महालाच्या शेवटच्या टप्प्यात आपण इथे मीना बाजार जिथे भरायचा ती जागा बघू शकतो. तसेच पावसाचे पाणी साठवण्यासाठी इथे मोठे मोठे टाके सुद्धा बघू शकतो. आमेर किल्ल्याचा शेवटचा द्वार म्हणजे त्रिपोलिया दरवाजा. इथून बाहेर व आत जाण्यासाठी 3 मार्ग आहेत, म्हणून याला त्रिपोलिया दरवाजा म्हणतात. आमेर किल्ल्याचा परिसर पिंजून काढल्यानंतर मी येऊन पोहोचलोय जयपूरमधील आणखी एक प्रसिद्ध ठिकाणाला भेट द्यायला. मी आलोय जलमहल बघायला. राजा जयसिंग द्वितीय यांनी याचे पुनर्निर्माणाचे काम 18व्या शतकात केले होते. तर हे महाल मूळतः
1699 साली बनवण्यात आले होते। मानसागरच्या मधोमध असलेले हे महल राजपूत वास्तुकला शैलीने बनवण्यात आले आहे। या महालाला बघण्यासाठी पर्यटकांची प्रचंड गर्दी असते व इथे मनोरंजनाचे इतर साधन देखील उपलब्ध आहेत। जलमहल बघितल्यानंतर मी आलोय हवा महल बघण्यासाठी। वेळेअभावी बाहेरून दृश्यांचा आनंद घेऊन मी परत माझ्या हॉस्टेलला माघारी आलो। हॉस्टेलच्या टेरेसवरून जयपूर शहराचे सुंदर दृश्य अनुभवल्यानंतर मी परत पिंक सिटीकडे प्रस्थान करतो। शहराच्या मध्यभागी असलेले श्री लक्ष्मीनारायण मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर परत एकदा हवा महलाचे रात्रीचे सुंदर स्वरूप बघण्यासाठी मी इथे आलो। हवा महल पासून 500 मीटरच्या अंतरावर असलेल्या श्री गोविंद देवजी मंदिरात मी आलोय भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घ्यायला। या मंदिराच्या इतिहासाबद्दल सांगायचं झाल्यास जयपूरचे संस्थापक राजा सवाई जयसिंग द्वितीय यांनी या मंदिरात भगवान श्रीकृष्णांची मूर्ती स्थापन केली होती आणि ती मूर्ती त्यांनी वृंदावनमधून आणली होती। असं म्हटलं जातं की या मूर्तीची निर्मिती स्वतः श्रीकृष्णाचे बंधू श्री वज्रनाभ यांनी 5000 वर्षापूर्वी केली होती। या मंदिराचा भक्तिमय वातावरण मला एक अविस्मरणीय अनुभव देऊन गेला। चला तर बघूया या मंदिराची सुंदरता। अतिशय भक्तिमय वातावरणात माझ्या या जयपूर शहराचा प्रवास मी इथे संपवतो। परत भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीकृष्ण।